नमस्कार मित्रांनो, आकारच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज बघत आहोत आपण इंग्लिशचा आपला सेकंड लेक्चर आहे हा प्रोनाउन बद्दल। पण त्या अगोदर काही माहिती मी तुम्हाला देणं चाहील। तर बघा, आपली सरळ सेवा भरती स्पेशल बॅच आपण सुरू करत आहोत, ठीक आहे, मंडे 3 मार्च 2025 पासून। आणि याबद्दल जर तुम्हाला कुठलीही क्वेरी असेल तर हे नंबर जे दिले आहेत यावर तुम्ही कॉल करू शकता। नंतर बघूया, आपण टेस्ट शेड्यूल केलेला आहे। ही आहे आपली ग्रुप सी साठी MPSC ग्रुप सी। ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने आपल्याकडे अवेलेबल आहे। जर तुम्हाला कुठलीही क्वेरी असेल, कोर्स परचेस करायचा असेल, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर हे जे नंबर्स आहे यावर तुम्ही कॉल करू शकता आणि इन्क्वायरी करू शकता। चला तर मग मित्रांनो, सुरू करूया आपला सेकंड लेक्चर प्रोनाउन बद्दल। काय असतात प्रोनाउन? काय असतील प्रोनाउन? कोणी सांगेल का की प्रोनाउन म्हणजे काय असेल? बघा, जर आपला सेंटेन्स जर आपण लिहितो, सेंटेन्समध्ये आपण काय लिहितो? आपण नाउनला जेव्हा यूज करतो, जसं इथे मी लिहित आहे की केशव। केशव काय आहे? इज अ गुड बॉय। ठीक आहे, केशव काय आहे? एक नाम आहे, नाउन आहे। केशव इज अ गुड बॉय। आता मला परत केशव बद्दलच लिहायचं आहे, तर मी लिहिते आहे इथे केशव फादर लव्स केशव। मग मी लिहिते आहे, मला परत केशव बद्दलच लिहायचं आहे, केशव बिहेव्स गुड। म्हणजे मी पूर्णचं पूर्ण नाउन। आता मला प्रोनाउनची काय बरं गरज पडली? कारण आपल्याकडे बघा नाउन आहे, केशव आपलं नाउन आहे, ठीक आहे, बॉय पण आपलं कुठेतरी कॉमन नाउन आहे। हे आपण कालच बघितलं होतं की बॉय आपलं कॉमन नाउन असते। केशव इथे पण केशव। तर आपण प्रत्येक ठिकाणी फक्त नाउन आणि नाउन यूज करत आहोत। तर आपला प्रोनाउन का बरं आपल्याला यूज करावं लागतं? तर समजा मित्रांनो, काय असतं की जो आपला प्रोनाउन आहे, हा जो नाउन आहे याला रिप्लेस करतं। म्हणजे जर पहिला सेंटेन्स तुमचा हे असेल केशव इज अ गुड बॉय, तर तुम्हाला नेक्स्ट जेव्हा लाईन तुम्ही त्याच व्यक्तीबद्दल लिहिता, म्हणजे केशवबद्दलच लिहिता, तर तुम्हाला तिथे प्रोनाउन यूज करावं लागतं। केशवच्या ठिकाणी तुम्हाला तिथे प्रोनाउनचा यूज करावं लागतं। त्यासाठी आपले प्रोनाउन हे महत्त्वाचे असतात, कारण आपण प्रत्येक वेळेस नाउनला यूज नाही करू शकत। तर तुमचे प्रोनाउन्स काय असतील? रिपिटेशन असतील। काय असतील? रिपिटेशन। जिथे जिथे तुम्हाला नाउन दिसेल तिथे तुम्हाला काय यूज करायचं आहे? प्रोनाउन यूज करायचं आहे। तर बघा कसे यूज होतात। इथे काय येणार? केशव इज अ गुड बॉय अँड केशव फादर नाही, तर मग इथे येणार तुमचं हिज फादर। काय यायला पाहिजे इथे? हिज फादर लव्स हिम, त्याला प्रेम करतं। जसं इथे केशव बिहेव्स गुड, हिज बिहेव्स गुड असं व्हायला पाहिजे। म्हणजे इथे रिप्लेस तुम्हाला नाउनची करायची, त्याला म्हणतो आपण प्रोनाउन। तर बघा, प्रोनाउनची डेफिनेशन काय आहेत? मग pronoun is a word that is used in a place of noun for that particular noun। एक पर्टिक्युलर नाउन साठी आपण काय करत आहोत? यूज करत आहोत। कोणाचा करत आहोत? प्रोनाउनचा करत आहोत। इट चेक्स द रिपिटेशन ऑफ द नाउन। आता आपण सेंटेन्समध्ये बघितलं होतं की केशव दिसत आहे, त्यामध्ये काय होतं? किती वेळा नाउन रिपिटेशन होत आहे, तर आपल्याला ते नाउन्सला रिपिटेशन त्याची कमी करायची आहे आणि त्याच्या बदली काय रिप्लेसमध्ये आपल्याला यूज करायचं आहे? प्रोनाउन। काय करायचं आहे? प्रोनाउन। जसं प्रोनाउन कुठले असतात? ही, शी, यू, देअर, इट, माइन एक्सेट्रा, हे सगळे काय आपले प्रोनाउन आहे। मग बघा, नोट, लाईक अ नाउन अ प्रोनाउन ऑल्सो हॅज इट्स केस अँड जेंडर। जसं नाउनला जेंडर आणि केस असतं, तसंच प्रोनाउनला पण केस आणि जेंडर असतं। आता बघा मित्रांनो, केस ऑफ अ प्रोनाउन काय असतात? खूप महत्त्वाचा पार्ट आहे हा। जर तुम्हाला हा समजला ना, तर तुम्हाला प्रोनाउन समजतील। प्रोनाउनमध्ये केस ऑफ अ प्रोनाउनमध्ये हा 3 पार्ट्स असतील। 3 पार्ट्समध्ये सब्जेक्टिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस आणि पॉझेसिव्ह केस। आता काय असते सब्जेक्टिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस आणि पॉझेसिव्ह केस? बघा, तर मग
जे तुमचं सब्जेक्टिव्ह आहे, हा चार्ट मी तुम्हाला काढून देते आहे. ही तुमची सब्जेक्टिव्ह केस, ठीक आहे. मग आहे तुमच्याकडे ऑब्जेक्टिव्ह केस आणि हे आहे तुमचं पॉझेसिव्ह केस. सब्जेक्टिव्ह केस म्हणजे आय, काय झालं तुमचं आय, आणि तेच जेव्हा तुमचं ऑब्जेक्टिव्ह केस होईल त्यामध्ये तुम्ही म्हणाल मी, काय म्हणाल मी. आणि ते तुमचं पॉझेसिव्ह, पॉझेसिव्ह म्हणजे काय होतं की कुठेतरी आपल्याला ओनरशिप दाखवायची की नाही, ती वस्तू फक्त माझीच म्हणजे माझीच असणार, बाकी कुणाची नसणार. तर आईचं पॉझेसिव्ह होते माईन, काय होते माईन. मग बघा, जर तुमचा सब्जेक्टिव्ह ही असेल, काय असेल ही असेल, तर त्यामध्ये तुमचं काय होणार, ऑब्जेक्टिव्ह केस काय होते त्यामध्ये तुमचं हिम, काय होतं हिम, आणि त्याचं पॉझेसिव्ह म्हणजे ते फक्त माझं आहे तेव्हा तुमचं हिज, काय होतं हिज. आता बघा ही झालं. आता आपण बघूया, जर सब्जेक्टिव्ह केस तुमची शी असेल, काय असेल शी असेल, तर तुमचं ऑब्जेक्टिव्ह केस काय होईल हर, आणि तुमचं जे पॉझेसिव्ह केस आहे ते होतं तुमचं हर्स, काय होतं हर्स. त्याला काय लागतं तुम्हाला एस लागतं, त्याला म्हणतो आपण हर्स, ते फक्त तिचंच आहे. आता बघा यामध्ये वी, जर वी तुमचं सब्जेक्टिव्ह केस असेल म्हणजे वी म्हणजे होते आम्ही, तर वीचं ऑब्जेक्टिव्ह आणि पॉझेसिव्ह बघा, वीचं होतं अस, काय होतं अस, आणि जे काय आपलं पॉझेसिव्ह आहे ते होतं आपलं आर्स, ठीक आहे. येस, म्हणजे ते आमचंच आहे, ते दुसऱ्यांचं नाही होऊ शकत. येस बेटा, पॉझेसिव्ह मध्ये येतात ते, ठीक आहे. मग बघा वी झालं. आता आपल्याकडे जर दे असलं, काय असलं दे असलं, तर काय होणार, देचं तुमचं सब्जेक्टिव्ह असेल तर त्याच्यामध्ये तुमचं ऑब्जेक्टिव्ह होणार देम, आणि जर तुमचं पॉझेसिव्ह आहे ते होणार देअर्स, काय होणार देअर्स, काय होणार देअर्स. आता बघा यू, यू जर असेल तर काय होणार, यूचं तुमचं ऑब्जेक्टिव्ह पण मित्रांनो यूज होतं आणि त्याचं पॉझेसिव्ह होतं युअर्स, काय होतं युअर्स. पण तेच जर तुमचं इट, जर तुमचं सब्जेक्टिव्ह असेल तर तुमचं ऑब्जेक्टिव्ह इटच होतं आणि तुमचं पॉझेसिव्ह होतं इट्स. तर हे तुमचे केसेस आहे सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह आणि पॉझेसिव्ह. आपण या प्रकारे प्रोनाउन्सला यूज करतो. तर समजलं आहे मित्रांनो तुमचं प्रोनाउन काय असते. प्रोनाउन असतं की तुमचं नाउनच्या रिपिटेशनला कमी करायचं आहे, म्हणून आपण तिथे प्रोनाउनचा यूज करतो. आणि प्रोनाउनचे 3 केसेस असतात जे खूप महत्त्वाचे आहेत. त्या 3 केसेस म्हणजे एक आहे तुमचं सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह आणि पॉझेसिव्ह. आता इथे बघितलं आहे, हे फॉर्म लक्षात ठेवायचे आणि हे लर्न पण करायचे की जेणेकरून तुम्हाला माहिती असो की आपण कुठे कुठे काय यूज करू. चला तर मग समोर चलूया. आता बघा टाइप्स ऑफ अ प्रोनाउन, किती टाइप्स असतात प्रोनाउनची. प्रोनाउनची आपल्याकडे 8 टाइप्स आहेत. किती 8 टाइप्स आहेत बघा. मग आता पर्सनल प्रोनाउन एक असतं आपल्याकडे. पर्सनल प्रोनाउन, पर्सनल प्रोनाउन काय असतात जे आपण यूज करतो, जसं काय ही शी, जे पर्सनल व्यक्तीसाठी येतात. आय, हे सगळे काय झाले आपले पर्सनल प्रोनाउन झाले. वी, दे, मग इट, हे सगळे काय आपले पर्सनल प्रोनाउन आहे. यू, याला म्हणतो आपण पर्सनल प्रोनाउन. आता पर्सनल प्रोनाउन बद्दल सांगायचं बघील, थोडा समोर जाऊया. बघा पर्सनल प्रोनाउन दोज असोसिएटेड विथ अ सर्टेन पर्सन, कोणत्या पर्सनशी रिलेटेड आहे किंवा मग कुठल्या थिंग्स, वस्तू किंवा मग ऑर अ ग्रुप, कुठल्या ग्रुपशी रिलेट करत आहे त्याला म्हणतो आपण पर्सनल प्रोनाउन्स. अँड पर्सनल प्रोनाउन्स आर ऑलवेज स्पेसिफिक अँड आर ऑफन यूज टू रिप्लेस अ प्रॉपर नाउन. बघा हे जे आपले जे पर्सनल प्रोनाउन आहे हे आपण कुठे यूज करतो, हे स्पेसिफिक असतात, म्हणजे यांची एक ठिकाण असते आणि यांना आपण जास्तीत जास्त जर यूज करतो तर ते सोबत करतो जेव्हा आपण रिप्लेस करतो. कोणाला करतो, प्रॉपर नाउनला. कोणाला, प्रॉपर नाउनला. आणि प्रॉपर नाउन आपण बघितलेलं आहे, कोणाचे नाम असो
जसं कोणाचं नाम असतं सीता, गीता, किंवा मग कुठली सिटी आहे नागपूर, मुंबई, किंवा मग कुठली कंट्री आहे इंडिया, ठीक आहे, जसं इंडिया, USA, अशा ठिकाणी आपण त्यांना रिप्लेस करतो कोणाला, जे आपले प्रॉपर नाउन्स आहेत त्यांना, किंवा मग ऑर अ कलेक्टिव्ह ग्रुप, कुठला कलेक्शन आहे किंवा कुठला ग्रुप आहे त्याला रिप्लेस करतो तेव्हा. पर्सनल प्रोनाउन्स हॅव टू मेन ग्रुप्स. यांचे दोन मेन ग्रुप असतात. एक असतं वन रेफरिंग टू द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स अँड वन टू द ऑब्जेक्ट. एक काय आहे, एक तुम्हाला सब्जेक्टच्या जागी तुम्ही लिहू शकता आणि एक तुम्ही असं पण ऑब्जेक्टच्या जागेवर पण तुम्ही यूज करू शकता. जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं की कसं बनतं आपलं सेंटेन्स, जे बनतं ते कोणा, सेंटेन्स बनवायला काय काय लागतं, वाक्य बनवायला लागतं सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. जेव्हा आपण तीनही यूज करतो तेव्हा आपलं एक वाक्य बनतं किंवा मग सेंटेन्स बनतं. त्यामध्ये आपण सब्जेक्टच्या जागेवर पण आणि ऑब्जेक्टच्या जागेवर पण कोणाला आपलं प्रोनाउन्सला यूज करू शकतो. पर्सनल प्रोनाउन्स यूज आपण तिथे करू शकतो. आता बघा कुठले आहेत मग तुमचे पर्सनल प्रोनाउन, तर ते आहेत तुमचे आय, ही, शी, वी, यू आणि इट आणि दे. हे तुमचे पर्सनल प्रोनाउन असतात. आता यामध्ये परत एक लक्षात ठेवा, जे फर्स्ट पर्सन आहे आणि सेकंड पर्सन आणि थर्ड हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे तुम्हाला नेहमी याचा यूज प्रोनाउनमध्ये करावं लागतो. तर फर्स्ट पर्सनमध्ये फक्त येतं तुमचं, ठीक आहे, आय आणि वी. काय येतं, आय आणि वी. सेकंड पर्सनमध्ये तुमचं येतं फक्त यू. काय येतं, यू. आणि जे थर्ड पर्सन आहे त्यामध्ये तुमचं येतं ही, शी, दे आणि इट. हे तुमचे थर्ड पर्सनमध्ये येतात. तर सगळ्यांना क्लिअर की प्रोनाउनमध्ये हे आपल्याला लक्षात ठेवायचं, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. तर आय होप सगळ्यांना पर्सनल प्रोनाउन काय आहेत हे समजलेले आहेत की पर्सनल प्रोनाउन ॲक्च्युली आपण यूज कुठे करतो, प्रॉपर नावांच्या ठिकाणी. आता यामध्ये एखादं जर सेंटेन्स घेतलं मी, तर सेंटेन्स बघा, जसं केशव इज अ गुड बॉय and mother loves केशव. तर आपण इथे कुठे रिप्लेस करू बघा. पहिले सगळ्यात पहिले केशव, आपला पहिला सेंटेन्स काय, केशव इज अ गुड बॉय. आपण इथे रिप्लेस करू शकत नाही कारण आपल्याला सांगायचं की केशवच आहे तो गुड बॉय आहे. मग काय म्हणतो, केशव's मदर, म्हणजे हा जो आपला नाऊन आहे हा परत आलेला आहे. मग आपण इथे लिहू शकतो हिज मदर, म्हणजे त्याचीच आई. काय आहे, त्याचीच आई आहे, म्हणून हिज मदर लव्स केशव. परत केशव नाही, केशव मदर लव्स हिम. काय म्हणू शकतो इथे आपण, लव्स हिम. म्हणजे आपण असं या प्रकारे आपलं जे प्रोनाउन आहे ते नाऊनच्या ठिकाणी रिप्लेस करू शकतो. तर क्लिअर. मग बघा इनडेफिनाइट प्रोनाउन्स. इनडेफिनाइट प्रोनाउन्स म्हणजे काय असतात, अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्ट. हे जे प्रोनाउन्स आहे दोज रेफरिंग टू द वन ऑर मोर अनस्पेसिफाईड ऑब्जेक्ट्स. म्हणजे आपल्याला कुठली गोष्ट माहितीच नाही आहे, अनस्पेसिफाईड आहे, त्या गोष्टीबद्दल जर तुम्हाला बोलायचं असेल तर आपण यूज करतो कुठले, आपले इनडेफिनाइट प्रोनाउन्स, कारण आपल्याला ती गोष्ट माहितीच नाही आहे. आता हे कसं असेल, जर आपल्याकडे डोअरवर नॉक झाला असेल त्यावेळेस आपण जेव्हा डोअर ओपन करतो आणि आपल्याला कोणी अनओळखी व्यक्ती दिसतं. काय दिसतं, अनओळखी व्यक्ती, म्हणजे आपण त्याला ओळखत नाही. दॅट मीन्स ते काय आहे, अनस्पेसिफाईड आहे. काय आहे ते, अनस्पेसिफाईड आहे. तर ते आपलं येतं इनडेफिनाइट प्रोनाउन्समध्ये. ती ऑब्जेक्ट असू शकते, कुठली बीइंग असू शकते, किंवा प्लेसेस आहे, किंवा मग कोणीतरी व्यक्ती आहे, त्याबद्दल जेव्हा बोलताना. तर यामध्ये आपण बघा कुठले असं आपले इनडेफिनाइट प्रोनाउन्स. एनीवन, आपल्याला माहिती नाही कोण आहेत. समबडी, आपण रेफर कोणा, समबडी म्हणजे आपण त्यांना ओळखत नाही की कोणीतरी असेलच, ठीक आहे. विचएवर, माहिती नाही, कधीतरी हॅपन होईल, ठीक आहे. हुएवर, कोण. अदर, जे आपण ओळखत नाही. समथिंग किंवा नोबडी,
एक्सेट्रा. तर या सगळ्यांसाठी हे जे सगळे असतात हे काय असतात इनडेफिनाइट प्रोनाउन. जे आपल्याला माहिती नाही त्याबद्दल जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस आपण या प्रोनाउन्सचा यूज करतो. तर सगळ्यांना आय होप सगळ्यांना प्रोनाउन्स आवडलं असेल. चला मग थँक्यू सो मच.